आज संपूर्ण मुंबईमध्ये मराठ्यांचं वादळ दिसतंय. मला प्रचंड रिस्पेक्ट आहे अशा लोकांचा जे आपल्या हक्कासाठी, आपल्या मागण्यांसाठी सत्तेविरुद्ध बंड पुकारण्याचं सामर्थ्य ठेवतात. पण हा व्हिडिओ आपण सर्वांनी जातीचा चष्मा बाजूला ठेवून पाहावा ही नम्र विनंती. तेव्हाच तुम्हाला समजेल या व्हिडिओमधून मला काय सांगायचं. आज बऱ्याच मराठा बांधवांचे व्हिडिओ दिसत आहेत की मुंबईमध्ये त्यांना अडवण्यासाठी किती प्रयत्न केले जातात. हॉटेल्स, दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत आणि बरीच मराठी माणसं सुद्धा विरोध करतात. आज सत्तेमध्ये मराठी माणसं असूनही हा संघर्ष करावा लागतो. मग विचार करा, संपूर्ण देशात मुघलांचं राज्य असताना मुठभर मावळे हातात घेऊन स्वराज्याचं स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करणं छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एवढं सोपं होतं का? संपूर्ण समाजातून स्त्री शिक्षणाला विरोध असताना स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिराव फुले यांना किती अडचणींचा सामना करावा लागला असेल. ज्या जातीला अस्पृश्य मानून त्यांच्या गळ्यात मडकं आणि कमरेला खराटा बांधला होता, अशा जातीतून शिक्षणाच्या जोरावर वर येऊन संपूर्ण देशाला आपल्या लिहिलेल्या कायद्यानुसार चालवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाट्याला किती कष्ट आले असतील. बरेच मराठा बांधव सांगतायत की मुंबईमध्ये पिण्याच्या पाणी मिळवण्यासाठी त्यांना आज संघर्ष करावा लागतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. सांगायचं तात्पर्य एवढंच की क्रांतीचा मार्ग तेव्हाही सोपा नव्हता आणि आजही सोपा नाही, पण मराठ्यांनी दाखवलेल्या या धाडसाची नोंद इतिहासात घेतली जाईल हे मात्र नक्की.